हॅलो फ्रेंड्स, गुड मॉर्निंग. किती सुविधा आल्या तरी ओल्या केसांना टॉवेल गुंडाळण्याची मजाच काही वेगळी आहे. आज आहे मार्गशीर्ष महिन्यातला गुरुवार. इथे मला साहेब फुलं, दूध आणि केळी घेऊन आले आहेत. ही देशी केळी माझ्यासाठी आणली आहे. पाहूयात आता दिवसात कोण खाते. इकडे मी छान अशी पूजा मांडणी करून घेतली आहे. आज मार्गशीर्ष महिन्यातला पहिला गुरुवार. पूजा करून मी बनवली स्मूदी, केळी आणि ड्रायफ्रूटची. फर्स्ट टाइम ट्राय केली, जरा विचित्रच लागली, पण वाया जाईल म्हणून फिनिश केली. त्यानंतर घरातली सर्व कामं आवरून घेतली. आज महत्त्वाचं काम होतं ते म्हणजे सगळी तेलं मिक्स करणं. ही किटली खूप खराब होते, हिला कायम वॉश करावं लागते. साहेबांनी पुण्यातून लाकडी घाण्याचं तेल आणलं होतं. 3 प्रकारचे तेल घेऊन आले होते. वेगवेगळी यूज करणं होत नाही, त्यामुळे मी सगळे मिक्स केली आहेत. कशी वाटली आयडिया? हे काम तर झालं होतं. त्यानंतर दुसरा टास्क म्हणजे साडी घालण्याचा. इकडे मी साडी घालून तयार झाली आहे. कशासाठी झाली असेल समजेलच लवकर. ही माझी मस्ती पार्टनर. आम्ही काय मस्ती करत असतो. साडी घालून आम्ही पोहोचलो दत्त महाराजांच्या प्राणप्रतिष्ठा सोहळ्यामध्ये. इकडे कीर्तन चालू होतं. हे पहा, दत्त महाराजांची मूर्ती किती अप्रतिम दिसत आहे. मग काय फोटो झालीच पाहिजे. आज आमची पंगत होती, ज्याचं नियोजन आम्ही सर्वांनी केलं होतं. वाडेकरी म्हणून वाढायचं होतं, परंतु वाडेकरी एवढे होते, शेवटी नाईलाजानं जेवायला बसावं लागलं. बसलो तर बसलो, दत्त महाराजांच्या समोरच बसलो. कशी वाटली जागा? छानच की नाही? जेवण करून माझ्या मैत्रिणींना ग्रंथ घेऊन ठेवायचे होते, सो मी गेले वैशालीताईंकडे. सर्व मैत्रिणींसाठी आज ग्रंथ घेऊन ठेवले. घरी आल्यानंतर गाई आणि 4 कुत्र्यांना मला गुळपोळीचा नैवेद्य द्यायचा होता. इकडे आमची तेजू मॅडम सर्व बिल्डिंगमधून पैसे गोळा करून घेऊन आली, जे की तिला स्कूलतर्फे अनाथ आश्रमाला द्यायचे होते. त्यानंतर मी इकडे केळी खायला घेतली. इकडे यांचं केळी लवर दिवसात सगळ्या केळी खाल्ल्या होत्या, पण हे तिलाच खायचं होतं. त्यानंतर गेली मैत्रिणीकडे. इकडे गाई भेटत नाही, त्यामुळे तिच्या दूधवाल्याकडे देऊन आम्ही केला दिवसाचा शेवट. अशा प्रकारे आजचा दिवस खूप छान गेला. उद्यापासून पारायणास सुरुवात होत आहे. सर्वांना पारायणासाठी खूप खूप शुभेच्छा.